नमस्कार मित्रांनो. अजितदादा पवारांच्या जन्मापासून ते आजपर्यंतच्या प्रवासाची मी छोटीशी कहाणी तुम्हाला सांगणार आहे. त्यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगरच्या देवळाली प्रवरा गावी झाला आणि ते एका शेतकरी कुटुंबाचे सदस्य होते. 1980च्या दशकात राजकारणात त्यांनी पदार्पण केलं आणि 1991 मध्ये बारामतीतून ते खासदार देखील झाले. परंतु नंतर शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि ते महाराष्ट्राकडे वळले आणि त्यांनी आमदारकीची निवडणूक लढून ते विधानसभेवर पोहोचले. त्यानंतर 6 वेळा उपमुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांना मिळाला, जो आजही एक रेकॉर्ड आहे. त्यांनी पाटबंधारे खात्यामध्ये क्रांती घडवली. विदर्भ व कोकणामध्ये अनेक सिंचन प्रकल्प उभे केले. ग्रामीण महाराष्ट्राला त्यांनी पाणी, रस्ते, शिक्षण यामध्ये महत्वपूर्ण योगदान देऊन त्यांच्यासाठी त्यांनी काम केलं आणि त्यांचे जनता दरबार हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड फेमस पण होते. राष्ट्रवादीचं त्यांनी मजबूत नेतृत्व केलं. त्यानंतर आज शरद पवारांपासून ते वेगळे झाले. परत महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ते सोबत देखील आले आणि अशा राजकारणाच्या व्यक्तीला वादांचा देखील सामना करावा लागला. त्यांच्यावर अनेक आरोप लागले सिंचन प्रकल्पात. तेव्हा त्यांनी राजीनामा देखील दिला आणि न्याय प्रणालीला फॉलो करून त्यांना क्लीन चिट सुद्धा मिळाली आणि त्यांचा कमबॅक सुद्धा तेवढाच जोरदार होता. या नेत्याबद्दल जेवढं बोलायचं तेवढं कमी एका व्हिडिओमध्ये ते अशक्य आहे. परंतु आज महाराष्ट्राला चटका लावून जाणारी ही घटना आज घडलेली आहे. अजित पवार आपल्याला सोडून गेलेले आहे, परंतु त्यांचा जो जांभळा जॅकेट आणि त्यांचं घड्याळ जे बोधचिन्ह होतं ते त्यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम केलं. एकच वादा अजितदादा या ब्रीद वाक्याते अजितदादा अमर रहेपर्यंत आज त्यांचा प्रवास इथेच मावळला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या परिवारास या दुःखद घटनी सामर्थ्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि अजितदादांना परत एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.